ज्ञानोत्तर भक्तिप्रेम. सारे विश्व चैतन्यरूप आहे याची जाणीव झाली की हृदयातून भक्ती प्रेम प्रकट होते. ही ज्ञानोत्तर भक्ती. ही भक्ती कर्म ज्ञान योग यापेक्षा श्रेष्ठ असते. कारण या तिन्हींनीही एखादे फल प्राप्त करून घ्यायचे असते, तर भक्ती स्वतः फलस्वरूप आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानले आहेत. संतांनी मोक्ष नाकारून भक्ती हा पंचम पुरुषार्थ मानला आहे. एकदा का हृदयामध्ये निस्वार्थ भक्ती प्रकट झाली की मोक्षाची अपेक्षाच राहत नाही. प्रेम हे इतके विलक्षण आहे की प्रेमाच्या आळ्यात मृत्यूही विरघळून जातो. काही संत स्वतः प्रेयसी बनतात व देवाला प्रियकर मानून देवावर प्रेम करतात. ही मधुर भक्ती होय. तसेच काही भक्त देवाला आई मानतात व स्वतः बालक बनून देवावर प्रेम करीत असतात. देवाला आई मानले की आपली सर्व प्रकारची भीती संपूनच जाते आणि हृदयातून अपार प्रेम प्रकट होते.